शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झालंय। शिंदेंनी अधिक जागा लढूनही महायुतीला काठावरचंच बहुमत मिळालंय। एकनाथ शिंदेंची मुंबईतली कामगिरी निराशाजनक आहे। केंद्रीय नेतृत्वासमोर राज्यातील नेत्यांनीही भूमिका मांडलेली आहे। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपनं 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या। केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनीही भूमिका मांडल्याचं कळतंय। शिंदेंनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्यानं महायुतीचा स्ट्राईक रेटवर याचा परिणाम झाल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, महापालिका निवडणुकांमध्ये जरी महायुतीला मिळून जरी बहुमत मिळालेलं असलं तरी मात्र ज्या शिवसेनेने जागा लढवलेल्या होत्या त्या तुलनेमध्ये त्यांनी केवळ 29 जागा जिंकल्या आणि यावर भाजपनं नाराजी व्यक्त केलेली आहे। थेट केंद्रीय नेतृत्वाकडे या संदर्भात भूमिका मांडल्याचं समोर आलेलं आहे। काय सध्या या संदर्भात माहिती आहे? प्राची, खरं तर काही महत्त्वाचे मुद्दे या अनुषंगाने पुढे येत आहेत। मुख्यत्वे काल भाजपचे सगळे महत्त्वाचे नेते, महाराष्ट्र आणि मुंबईतले महत्त्वाचे नेते राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीत दाखल झाले। यानंतर काल संध्याकाळी खरं तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत राज्यातील नेत्यांची चर्चा झाली। महापालिका निवडणुकांमधला परफॉर्मन्स आणि एकंदर या गोष्टीबद्दल बोलताना मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही, 90 जागा हातात घेऊन सुद्धा, 90 जागांचा आग्रह करून सुद्धा जेव्हा भाजपनं 90 जागा शिवसेनेला दिल्या त्यानंतर सुद्धा 90 पैकी केवळ 29 जागा निवडून आल्यामुळे कुठेतरी महायुतीला जे बहुमत मिळालं ते अगदी काठावरचं मिळालं। कारण बहुमतापेक्षा केवळ 4 जागा शिवसेना आणि महायुतीचं जे बहुमत आहे ते पुढे आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या परफॉर्मन्समुळे भाजपचं मुंबईत नुकसान झालं आणि भाजप महायुतीला केवळ काठावरचं बहुमत मिळालं अशी स्पष्ट नाराजी भाजपतल्या महत्त्वाच्या नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर मांडल्याचं कळतंय। या सगळ्या अनुषंगानं महायुतीचा जो स्ट्राईक रेट होता, जो विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये कायम होता, तो स्ट्राईक रेट सुद्धा कुठेतरी कमी झालाय अशा प्रकारची नाराजी या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यासोबतच महापौर पदाच्या संदर्भामध्ये सुद्धा जी काही चर्चा सुरू आहे त्यामध्ये सुद्धा महापौर पदावर कुठलंही ॲडजस्टमेंट नको, कुठलीही भूमिका बदलायला नको, महापौर भाजपचाच होईल अशा प्रकारच्या भूमिका या केंद्रीय नेतृत्वासमोर भाजपच्या नेत्यांनी सुद्धा मांडल्यात आणि त्याला केंद्रीय नेतृत्वाकडून सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आल्याचं कळतंय। त्यामुळे मुख्यत्वे सध्याचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंनी हट्टाने ज्या 90 जागा घेतल्या त्यातील केवळ 29 जागा निवडून आल्यामुळे भाजप आणि महायुतीचं नुकसान झालंय आणि हीच नाराजी काल भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे या नाराजीवरती आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, तर आता एकनाथ शिंदेंची नेमकी काय प्रतिक्रिया आहे याच्याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।